हाय हॅलो नमस्कार. मी रेश्माच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर सगळं काम आवरलेलं आहे. नाश्ता वगैरे झाला, स्वयंपाक झाला, मुलं शाळेत गेली, देव पण गेलती शाळेतून आली. आता वाजले 12:30 वाजलेले आहेत. चला म्हणलं ब्लॉगला सुरुवात केलेलीच नाही, तर ब्लॉगला सुरुवात करावं. तर आज तुम्हाला एक रेसिपी दाखवायची आहे. बेंगॉली मिठी चटणी दाखवायची आहे. आमचं किती सेकंड युनिट होतं वेस्ट बेंगॉल, तर तिथे एक मी त्यांची सरस्वती पूजा वगैरे होती ना, तर तेव्हा तिकडचे म्हणजे लेडीज आहेत, ती मिठी चटणी करत होते, तर तिथं मी शिकलेली आहे. तर आमचं सेकंड युनिट बंगाल होतं, फर्स्ट युनिट ओडिसा होतं, 2 युनिट ओडिसाच होतं, हे 4थं युनिट आहे नाशिक. तर तिथं शिकलेली मिठी चटणी तर दाखवते तुम्हाला सगळ्यांना कशी. चला तर मग करूया आपण. मी मग अशी म्हटलं होतं की खजूरची चटणी, मिठी चटणी मी बंगालमध्ये शिकले. तर त्याच्यासाठी रेसिपी की 4 टोमॅटो, खजूर असं चाकून बारीक कट करून घेतले, काजू, तेजपत्ता, बडीशोप, जिरी, मोहरी आणि थोडी साखर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. याच्यात थोडं तेल टाकून घ्यायचं. तेल टाकलेलं आहे. स्वयंपाक सकाळीच झाला डब्यासाठी, पण आता म्हणलं आमचे साहेब येते तर भात लावलाय, डाळ झालेली आहे, फोडणीचं वरण. आणि थोडं आता शिट्टी वाजेल, थोडं इग्नोर करा त्याचा आवाज. एक टाकलं तेजपत्ता आणि हे बडीशोप, जिरी, मोहरी टाकलेली आहे. त्याला थोडं हलवून घ्यायचं आणि मग टोमॅटो टाकायचे. थांबा 2 मिनिट, टोमॅटो कट करून घेते मी. बडीशोप वगैरे झाली. आता थोडे काजू टाकते याच्यात, जास्त नाही, 2-3 टाकायचे. हे थोडं परतून घेऊया. काजू थोडे लालसर झाले की मग त्याच्यात टोमॅटो टाकूया. टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत, आता याच्यात टाकूया. आता याच्यात टोमॅटो टाकूया. टोमॅटो थोडे परतून घेऊया. टोमॅटो सॉफ्ट पडूस तर असे हे करायचे, त्याला तेलातच फ्राय करायचे थोडे. तर झाकण ठेवूया म्हणजे थोडं सॉफ्ट होतील. याच्यावर झाकण ठेवलेलं आहे, थोडं सॉफ्ट होईल. आता उघडून बघूया सॉफ्ट झालेत का नाही. टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहेत, तसे वाटायलाच मला थोडे सॉफ्ट. आता याच्यात खजूर टाकूया. आता मी हाताने व्लॉगिंग करते ना, त्याच्यामुळं थोडं हालतोय कॅमेरा, पण समजून घ्या तुम्ही जरा.
हे पण थोडं सॉफ्ट होईपर्यंत अजून एकदा झाकण ठेवूया आपण ह्याच्यावर. आमच्या साहेबांचा याचा टायमिंग झालेला आहे. म्हणते अजून स्वयंपाक झाला नाही का तुझा? स्वयंपाक तर तयार आहे, पण म्हणलं जरा तुम्हाला दाखवावं ह्याची रेसिपी मिठी चटणीची, खजूरची चटणी. आता ह्यात साखर ॲड करते. साखर आपल्याला पाहिजे तेवढी टाकायची, पण मी सगळी टाकते, सगळी टाकलेली आहे. तर हे पण एकदा हलवून घेऊया. त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करूया. थोडं पाणी ॲड केलं. मला आता एकदा हलवून घेऊया. त्याच्यावर अजून एकदा झाकण ठेवून घेऊ. याच्यात मीठ टाकूया. थोडंसं मीठ. चला तर मग याच्यावर अजून एकदा झाकण ठेवून घेऊ. बघा याचं टेक्स्चर किती भारी झालंय. असं थोडं थोडं मॅश करून घ्यायचं, म्हणजे ते खजूर टोमॅटो वगैरे कसं थोडं सॉफ्ट झाले ना, मॅश होतं. बघा याचं टेक्स्चर किती भारी आलंय. बघा तयार आहे. मस्त झालेली आहे एकदम. चला मग आमच्या साहेबांचा पण यायचा टायमिंग झालेला आहे. बुटकी कुठे देऊ? आराम से रिटर्न हो जाएगा। आम हैंड वॉश से 10 ग्राम बेहतर प्रोटेक्शन और हाथों पे लगे सॉफ्ट डेटॉल फोमिंग हैंड वॉश। असं लागते गुटके चालू केलंय. काल लवकरच झोपून गेले, त्यामुळे व्हिडिओ एंड करायचाच राहून गेलता. मला नंतर लक्षात आलं की काल व्हिडिओच एंड करायचा राहिलेला. काय एक दिवस होतं, घ्या समजून.